माननीय मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर, कला आणि संस्कृती मंत्री श्री दयानंद मांद्रेकर, कला खात्याचे सचिव श्री मॅथ्यू सॅम्युअल, कला संचालक प्रसाद लोलियेकर, मंचावर उपस्थित सर्व पुरस्कार विजेते, प्रिय बंधूंनो भगिनींनो, हा युवा सृजन पुरस्कार सोहळा कला अकादमीच्या वास्तूत वाघाच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे. खरं म्हणजे पुरस्कार गेल्या वर्षीचे आहेत, पण ज्यांच्यामुळे हे पुरस्कार वितरण सोहळे रद्द झाले त्यातला एक मी होतो. नियतीचं चक्र असं आता उलटं फिरलं की कला अकादमीचा अध्यक्ष होऊन याच पुरस्कार वितरण सोहळ्यात बसण्याची पाळी ही आता आमच्यावरती आलेली आहे. इफ्फीमध्ये फिल्म फेस्टिवलमध्ये आम्ही तिकडे ब्लॅक कार्पेट घालत होतो. आता मनोहरभाईंनी इफ्फीचा मला उपाध्यक्ष बनवलं आणि रेड कार्पेट अंतरण्याची पाळी आता यावर्षी माझ्यावरती. पण मला असं वाटतं की ज्या वातावरणामध्ये आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे ते वातावरण आणि गेल्या वर्षीचं वातावरण यामध्ये नक्कीच फरक आहे. गेल्या वर्षी सबंध गोव्यामध्ये एक काजळी दाटली होती, उदासीनतेचं वातावरण होतं, थोडासा संतापही त्यात मिसळलेला होता. आणि या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार सोहळे होऊ द्यावेत की नाहीत यावर चर्चा झडत होती. आणि मग आम्ही जे काही भाषाप्रेमी होतो त्यांनी निर्णय घेतला की नाही होऊ द्यायचे, भले ते रद्द झाले तरी 72. आम्ही मी देवीदास वगैरे आम्ही या आधीचे पुरस्कार विजेते, आमचे पुरस्कार आम्ही परतही केले. त्यानंतर थोडंसं वेगळं वातावरण झालं, परिवर्तन आलं, आता नवीन सरकार आलंय. या नवीन सरकारमध्ये काही बदल झालेत, ते बदल सुद्धा लक्षणीय आहेत. यातले काही लक्षणीय बदल असे की आपल्याला माहित आहे की मनोहरभाईंनी आपल्याला काही अभिवचनं दिली होती. ती अभिवचनं सत्तेवर येता क्षणी 2 महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण करून दाखवली आणि जनतेला जे जे वचन दिलं होतं ते प्रत्येक वचन मी पूर्ण करेन या दिशेने एक वेगळी वाटचाल सुरू केली. त्यामुळे आजचे जे पुरस्कार विजेते आहेत त्यातले एक आमचे मित्र राजदीप नाईक यांनी आम्हाला एक पत्र पाठवलं, मलाही पाठवलं, मुख्यमंत्र्यांना पाठवलं, कला संस्कृती मंत्र्यांना पाठवलं की जोपर्यंत भाषा माध्यमाचा प्रश्न सुटत नाही किंवा सरकारचं धोरण जाहीर होत नाही तोपर्यंत हा पुरस्कार आपण स्वीकारणार नाही अशी आपली भूमिका आहे. त्यांच्या या भूमिकेचा एक मी आदर करतो, पण त्याचबरोबर सरकारचा एक घटक या नात्यानं मी त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला दिला. मी त्यांना सांगितलं की हे जे सरकार आता सत्तेवर आलेलं आहे त्या सरकारनं भाषा माध्यमाचा प्रश्न सोडवण्याचं अभिवचन तर दिलं होतंच. हा लढा काही काळ न्यायालयामध्ये राहिला. आत्ता काही काळ जो मिळालेला आहे तेवढ्या याच्यामध्ये आमचे मुख्यमंत्री तो सोडवतील अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे. आणि म्हणून राजदीप नाईक यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. फक्त त्यांनी इथे जाहीर करावं की हे सरकारी धोरण जर त्यांना अपेक्षित आहे अशा प्रकारचं झालं नाही तर मग आम्ही तो खुशाल परत करू असं त्यांनी सांगावं, असंही मी राजदीपना सांगितलं होतं. माझ्या मते मला वाटतं हा मार्ग अत्यंत योग्य असा होता. तथापि राजदीप यांनी आपला स्वतःचा वैयक्तिक निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यावरती काही भाष्य करू शकत नाही. पण आजचे आमचे बाकीचे जे पुरस्कार विजेते आहेत, डॉक्टर प्रवीण गावकर, सम्राज्ञी मराठे, प्रकाश पर्येकर, त्यानंतर आमचे गावडे आणि ज्ञानेश्वर सुतार आणि संदीप गोसावी, या सर्वांचं मी अभिनंदन करतो की हे युवा सृजन पुरस्कार सोहळे कशासाठी आहेत. जेव्हा या पुरस्कारांची कल्पना निघाली 3 वर्षांपूर्वी तेव्हा असा एक विचार मांडला गेला की राज्य सरकार 60 वर्षावरील जे कलाकार आहेत त्यांना कला सन्मान देतं, कला गौरव देतं आणि राज्य पुरस्कारही देतं. पण तोपर्यंत त्या कलाकाराची साठी उलटून गेलेली असते आणि पुढचं काही करण्यासारखं फारसं काही शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे आता सध्या विविध क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रात जे कलाकार हे आता सर्वार्थाने चमकत आहेत त्यांच्या पाठीवर सरकारच्या प्रोत्साहनाची थाप जर पडली तर त्यांना अधिक पुढे जोमाने काम करायला मदत होईल आणि अधिक जोमाने ते लिहितील, नाटक करतील, गातील, चित्र काढतील, वेगवेगळ्या कलेमध्ये आपल्या ते नक्षत्राप्रमाणे चमकत राहतील, ही त्यामागची अपेक्षा होती. आणि म्हणून या पुरस्कारांची योजना ही करण्यात आलेली. आज जे पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेत त्या सर्वांना संपूर्ण गोवा ओळखतो आणि भविष्यातही त्यांच्याकडून आपल्याला खूप चांगल्या अशा अपेक्षा आहेत. सर्व या पुरस्कार विजेत्यांना आणि आपल्याला एवढंच सांगायचंय की भाषा प्रश्नाशी असलेली आमची बांधिलकी ही आजही कायम आहे.
भाईंच्याही उपस्थितीत मी सांगू इच्छितो की भाषेच्या या प्रश्नामुळे, कोकणी मराठीवरच्या या निष्ठेमुळे मी आमदार म्हणून विधानसभेत जाऊ शकलो आणि आमदार झाल्यामुळे मी कला अकादमीचा अध्यक्ष म्हणून या स्थानावरती बसू शकलो, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की आमचे मुख्यमंत्री हा प्रश्न यथास्थितपणे सोडवतील. आमच्या मनामध्ये याबद्दल तिळमात्रही शंका नाही. फक्त जनतेला अपेक्षित आहे की या निर्णयाची घोषणा कधी होते त्याची, त्यामुळे तो दिवस लवकरात येवो अशी मी प्रार्थना करतो. या बदलत्या सरकारचं बदलतं धोरण आपण पाहत आहात. मला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्या भाषणात मी म्हटलं होतं की आम्हाला केवळ पैसे आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्कार देऊ नका. ते माझं भाषण होतं पुरस्कार स्वीकारतानाचं. मी त्यांना म्हटलं होतं खरा पुरस्कार द्यायचा असेल तर कला अकादमी, राजीव गांधी कला मंदिर, रवींद्र भवन अशा संस्थांवर कलेच्या क्षेत्रातील लोकांची नेमणूक करा, तो खरा पुरस्कार असेल. आणि मला वाटतं मनोहर भाईंनी त्या दिशेनं त्यांनी नक्की पावली उचललेली आहेत. इकडे माझी नेमणूक झाली. राजभाषा संचालनालयाच्या संचालकपदी डॉक्टर प्रकाश वजरीकर यांची नेमणूक झालेली आहे. याच्या पुढेही हे चित्र तुम्हाला सतत असंच मनोहर दिसत राहील याविषयी माझ्या मनात शंका नाही. मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. देव बरे करू बाबा विष्णू वाघ.